जय हिंद मित्रांनो, मी सरपिंद्र दीपक कोळी. मित्रांनो, मागाशी थोड्या वेळापूर्वी आपल्या टीम मध्ये मुलांनी दोन स्नेक रेस्क्यू केलेत. विषयात दोन्ही पण इंडियन स्पेक्टेड कोब्रा म्हणजे भारतीय नाग आहे. दोन्ही पण लहान साईज आहेत मित्रांनो आणि खूपच चिडखोर स्वभावाचे आहेत. एकमेकाला चावतात, सारखी फुसकरतात आणि आता हे दोन्ही कातण टाकायला आलेत. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न केला लोकांनी की आता हे लहान साप आहेत, साप कशाला घेऊन जाता, विषारी साप मारून टाका. सापाचं मरण कधीच नसतं. सापाला पुनर्जन्म, जसा काट टाकल तसा सापाला पुनर्जन्म होतो. मित्रांनो, खरं त्याचं कारण काय माहिती का? साप कातण का टाकायला असतो? साप जेव्हा लहान असतो तेव्हा जास्त चपळ असतो. जेव्हा लहान असतो त्याच्या शरीराची झपाट्याने वाढ होते, पण बाह्य शरीराची वाढ होत नाही. बाह्य शरीराची व्यवस्थित वाढ होण्यासाठी तो कातण टाकतो. आणि दुसरी गोष्ट, साप हा सरपडणारा प्राणी आहे. तो कुठेही जात असतो. काट्यातनं, दगडातून वगैरे त्याच्या शरीरावर जे इजा होतात त्याच्यावरती परजीव कीटक घेऊन बसतात. त्याच्यापासून ते सुटकावण्यासाठी मित्रांनो हा कातण टाकतो. कातण टाकल्यामुळे पुनर्जन्म होणे असं काय नाही. सापासारखा संघर्ष कुठलाच प्राणी करत नाही. काही साप अंडी देतात, काही साप पिल्लांना जन्म देतात. अंडी घालून मित्रांनो तो निघून जातो आपल्या वाट्याने. लहानपणीपासून याला एवढं संघर्ष असतं की तो स्वतःचा शिकार स्वतः हुडकून खायचा. त्याला खाण्यासाठी पक्षी, मांजर, मुंगस वगैरे असे भरपूर संघर्षामधून मित्रांनो ह्याला मोठं व्हायचं असतं. हा आपला शेतकऱ्याचा मित्र आहे. एका वर्षात मित्रांनो एक नाग वर्षाला 200 उंदीर खातो. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडतात, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघू शकता दोन्ही इंडियन स्पेक्टेड कोब्रा आहेत मित्रांनो. हे बघा खूपच ॲग्रेसिव्ह आहेत.